हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह. कसे सर्व मस्त आहेत, मजेत असतील. तर चला, झालेली आहे माझी ट्रिप. आलेली आहे मी ट्रिपवरनं आणि आज खूप दमले होते मी. आज मी वर्कआउटला पण नाही गेले, मॉर्निंग वॉकला पण नाही गेले मी. तर उठले तरी पण किती, मी 8 वाजता उठले, 8 सव्वा 8 वाजता उठले आणि मग पटपट माझा आवरलं. कारण काय, सकाळची माझी 9ची मीटिंग असते, म्हणजे असतेच. तर म्हणलं आता माझं मनात चाललं होतं की नाही, आज नाही जॉईन करायचे, आज नाही जॉईन करायचे, आज आरामच करते, काय उठतच नाही. पण नंतर परत लक्षात आलं की नको, आत्ता आपण स्किप केलं तर आपलं काहीतरी, म्हणजे आपल्याला लर्निंग होणार आहे, ते आपलं कुठंतरी थांबणार आहे. म्हणून म्हणलं की नाही. मग उठले, पटपट पटपट आवरलं, फ्रेश झाले, नाश्ता वगैरे केला आणि 9च्या मीटिंगला मी अटेंड झाले, म्हणजे जॉईन केली, अटेंड केली. तर मी हा व्हिडिओ काढत आहे कारण की मी आता व्हिडिओ जे पोस्ट करणार आहे ते खूप छान असणार आहेत. कसा मी एन्जॉय केला, काय केला, खूप छान असणार आहेत. आणि मला पण नव्हतं वाटत की मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकते आणि मी एवढ्या अनोळखी माणसांमध्ये जाऊ शकते. जवळजवळ आम्ही 22-3-4% असू, 20च्या प्लसच होते सर्व, म्हणजे त्याच्या पुढंच होते. तर सगळे अनोळखी होते. मी म्हणजे आपण म्हणजे आम्ही झूम मिटिंगमध्येच भेटलेलो किंवा एकमेकांना पाहिलेलं, समोरासमोर आम्ही कधीच कोणाला पाहिलं नव्हतं. सगळीकडून वेगवेगळ्या ठिकाणांवर आलते आणि तिथं गेल्यावर एकदम बोलून चालून एकदम असं बॉन्ड वेगळंच झालं. फॅमिली वाटत होती, सर्व एकत्र फॅमिली जमा झाली आहे आणि सगळेजण एन्जॉय करतात, एन्जॉयमेंट करतात. ते खूप छान गेला माझा 2 दिवस खूप छान गेले, खूप म्हणजे खूप छान गेले. आणि ठरवलं ना, मनापासून ठरवलं ना की आपण ती गोष्ट करू शकतो, तर खरंच ती आपण गोष्ट अचीव करू शकतो. आणि काय झालं, काय गोष्टी आहेत ना, हिथं लागल्या पाहिजेत, इथं लागल्या पाहिजेत, तरच आपला माइंड एवढा स्ट्रॉंग होतो ना, एवढा स्ट्रॉंग की एक जिद्दच लागते की मला ते करायचंच आहे, मला ते करायचंच आहे, आणि ते आपण करतोच मग. म्हणून काय गोष्टी इथं लागल्या पाहिजेत, त्या इथल्या गोष्टीबरोबर इथं जातात आणि ते बरोबर मग वर्क करायला सुरुवात करतात. म्हणून असं कोणी काय बोललं तर आपण कधीच गिवअप नाही करायचं, कधी म्हणजे कधीच नाही. उलट आपण म्हणायचं, मला काहीतरी संधी आली, मला काहीतरी अपॉर्च्युनिटी आली, म्हणूनच हे माझ्याबरोबर घडते. आणि ज्यांना आपण म्हणतो ना, मला एवढं स्ट्रगल का, मी किती प्रयत्न करतोय तरी पण महागच येतोय, तर काहीतरी आपल्यात खास आहे ना, आपल्यात काहीतरी खास आहे, म्हणून आपल्याला तर स्ट्रगल आहे. मी तर स्वतःला अशीच समजते की बाबा, मी एवढं पण करते तरी पण अजून हेच आहे, पण नाही, आपल्याला समजत पण नाही आपण एक स्टेप पुढं चाललोय म्हणून. खरंच समजत नाही. आणि खरंच मी एक स्टेप पुढं चालले आणि आलेली आहे. आत्ता मला काल म्हणजे नाही का, रिअलाईज झालं की बाबा मी खरंच आलेली आहे पुढं. एवढे बाबा मी सांगू पण नाही शकत, एवढं म्हणजे खूप छान वाटलं. म्हणून काही गोष्टी आहेत ना, इग्नोर करायला सुरुवात करा. तुम्ही जिथं रिस्पॉन्स देणार आहे ना, तिथून आपल्याला डबल ताकदीने आपल्याकडे येणार आहे परत. कारण काही आपण एक बोललो, पुढचा 2 बोलणार आहे, तो 3, आपण 4, 5, 6 असं वाढतच जाणार आहे. काउंट कमी होणार आहेत का? जर आपल्याला काउंट जागेवर थांबवायचे असतील ना, तर आपण जागेवर स्टॉप झालं पाहिजे. म्हणून खरंच एम आहे ना, बिगच ठेवायचं, बिग. मला ते करायचंच आहे आणि मी ते अचीवच करणार म्हणून. आणि मी हा व्हिडिओ आता खूप म्हणजे मी दमलेले आहे, मला एवढं व्हिडिओ पण काढण्याची माझी कॅपॅसिटी नाही, पण तरी पण मी फुल एनर्जीने व्हिडिओ काढत आहे. आणि आता थोडासा मेकअप वगैरे केला, पूर्ण तेल वगैरे चुक्कू दिसतंय तुम्हाला, कारण की केस वगैरे पूर्ण असे ड्राय वगैरे झाले ते, पण मी आज काय धुतले नाहीत. उशिरा म्हणजे तरी 8 सव्वा 8 वाजता उठले. म्हणून म्हणलं की आज नकोच डोकं धुवायला, कारण की थोडीशी सर्दी पण वाटते, घसा पण बसल्यावर वाटतो, घसा दुखतोय थोडासा. म्हणून म्हणलं आज केस वगैरे काय धुवायला नको, म्हणून तेल लावलं आणि मस्त एक वेणी घातलेली आहे. म्हणून मग तर असं, म्हणून तुम्ही पण करा गोष्टी आणि खरंच फ्रीडम लाईफ जगा. कोणाचं कधी विकेट पडन सांगू नाही शकत, कधी काय गोष्टी होते नाही सांगू शकत, म्हणून एकदम चिल. तेच मला तर समजते आणि सगळ्यांनीच केली पाहिजे आणि सगळ्यांनीच तशी लाईफ जगली पाहिजे. मी नक्की, आपण स्वतःवर प्राऊड फील केलं पाहिजे की बाबा हे कसं काय घडू शकतं. आणि ॲक्टिव्ह राहून करा, ॲक्टिव्ह राहून.
आणि आपण म्हणतो ना की हे ते इग्नोर. आणि जर आपल्याला स्वतःची शर्यत लावायची असेल ना तर बघा, घोड्याच्या रेसमध्ये घोड्याच्या डोळ्यांना बांधलं जातं असं, झपड असते का नाही, कारण की त्याने इकडं तिकडं बघितलंच नाही पाहिजे, फक्त पुढंच कॉन्सन्ट्रेट, फक्त पुढं फोकस, की मला फक्त धावायचं, मला फक्त धावायचं, इकडं नाही इकडं नाही. कारण की इकडं तिकडं बघितलं ना की आपलं कॉन्सन्ट्रेट हलतं, की बाबा ह्यो पुढं चाललं आहे, ह्यो मागं चाललं आहे, मी अजून त्याच्या पुढे जाऊ का, असं म्हणता म्हणता आपण कधी मागं पडत नाही, आपल्याला सांगू शकत नाही. म्हणून सरळ फक्त कॉन्सन्ट्रेट आपल्या फोकसवरच पाहिजे, आणि ते करायचं आहे, आणि हळूहळू तर होणारच आहे. अजून काय काय तुम्हाला बघायला भेटणार आहे प्रीतीमध्ये, खूप काय बघायला भेटणार आहे, खूप काय. म्हणून तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि छान छान तुमच्या कमेंट्स करा, नक्की कमेंट्स हे करा. आणि मी इन्स्टाची लिंक हे केलेली आहे, कम्युनिटीला टाकलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन इन्स्टा आय डी फॉलो करा, तिथून तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन भेटली जाईल, नक्की म्हणजे नक्कीच. आणि आपलं वर्क चालू करा, मी करत आहे, तुम्ही पण करा, अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि पेशन्स ठेवले पाहिजेत कोणत्या पण गोष्टीचे, असं नाही आपल्याला की बाबा मी आज म्हणले आणि मला लगेच उद्याच झालं पाहिजे, कोणती पण गोष्ट भेटली पाहिजे. पेशन्स ठेवा फक्त मनापासून. आणि मी एक सांगन, खरंच आहे, म्हणजे आता मी बघते ना स्वप्न, की आपलं काही पण ड्रीम असू शकतं, काही पण ड्रीम, छोटं असन मोठं असन केवढं पण असन, फक्त ते आपलं ड्रीम आहे, स्वप्न आहे, तर ते तुम्ही डायरेक्ट फील करा, फील की ते माझ्याकडे आहे, डायरेक्ट असं फील करा की ते मी त्या ठिकाणी आहे किंवा नाही, म्हणजे असं डायरेक्ट फील करा. ते खूप म्हणजे मी आता नाही सांगू शकत आहे, पण मी तशा काय गोष्टी फील केल्या ना, म्हणून मला असं वाटतं की मी ह्या स्टेपपर्यंत तरी येऊन पोचलेली आहे. आणि खरंच आता तुम्हाला सांगू नाही शकत की काय काय लोक काय काय बोललेले आहेत, काय नाही, पण एंटर एक्झिट, कारण की एंटर तर होणारच आहे ना, एंटर तर करायचंच नाही आपल्याला, पण एंटर तर होणारच आहे. कारण की आपल्याला काही जण डायरेक्ट फेसवर बोलले, काही जण पाठीमागं बोलले, म्हणून जे एंटर झालं ना त्याला हे होऊन द्यायचं नाही माइंडमध्ये, ब्रेनमध्ये, त्याला सेव्हच करायचं नाही, त्याला डायरेक्ट एक्झिट करून टाकायचं. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी एक्झिट करायला सुरुवात होईल ना, बघा लाईफ एक नंबरच, एक नंबर म्हणजे एक नंबर, सांगू पण नाही शकत किती आपली बेटर लाईफ असेल. कारण की मी जे फेस करते त्या फेसमधून बरेच जण गेले असतील, अजून प्रत्येकाचं काय अजून वेगळं रिझन असू शकतं किंवा काही पण असू शकतं. म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करते, एंटर होऊन देऊ नका मेन गोष्ट, आणि एंटर झालं तर एक्झिट करून टाका, त्याला ब्रेनमध्ये सेव्ह करू नका. जे आपल्याला गोष्टी ब्रेनमध्ये सेव्ह करायच्या आहेत ना, त्या कायमस्वरूपीच्या करून ठेवा, कायमस्वरूपीच्या, त्या कधी रिमूव्ह झाल्या नाही पाहिजेत, एवढा डाटा सेव्ह करा. कारण की आपलं ब्रेन एवढं आहे ना की त्याच्यासारखी ताकद कोणाकडेच नाही आहे, कोणाकडं म्हणजे कोणाकडंच, बरोबर आहे का नाही, कोणाकडं आहे का ताकद त्याच्या एवढी, ब्रेन एवढी नाही आहे. कारण की आपण जे त्याला करायला लावतो ना वर्क, ते तेच करतं. आपण पॉझिटिव्ह सांगा पॉझिटिव्हच करणार, निगेटिव्ह सांगा निगेटिव्हच करणार, तेच मग आपल्याकडे कॅप्चर पटपट पटपट पटपट. आणि निगेटिव्हला तर एवढी असते ना ताकद, कारण का आपण तेवढं जोरच लावत असतो त्याला, तेवढं जोरच, हे असंच काय, हे असंच काय, हे असंच काय. आणि पॉझिटिव्ह असलं ना थोडासा जोर कमी लागतो, प्रेशरच नाही वाढत पॉझिटिव्ह ह्याला, निगेटिव्ह ह्यालाच नसता जोर, निगेटिव्ह ह्यालाच नसता जोर. पण ते नका करू, पॉझिटिव्हलाच जोर लावा, निगेटिव्हला नका लावू, मी एवढं सांगन. आणि अजून तर तुम्हाला वाटत असेल किंवा मला पण वाटतं की बाबा अजून मी आहे, एक स्टेप गेलेली आहे पुढं, पण अजून एक स्टेप एक स्टेप एक स्टेप पुढं जाईल, तर वेगळीच लाईफ असेल, खूप वेगळी असेल. हा सेटअप आहे, असा एवढा सेटअप आहे, ह्याच्यापेक्षा अजून बेटर असू शकतो, राईट. राईट. तसेच व्हिडिओ एन्जॉय करा, खूप छान व्हिडिओ येतील. संध्याकाळी आपण लाईव्हमध्ये गप्पा मारूयाच आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि काही चुकीचं बोलले असतील तर नक्की कमेंट्स करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.